नमस्कार, ही आहे उपवासाची थाळी. तर याच्यातला आपण कोणताच पदार्थ बघणार आहोत, डोसे आणि चटणी. तर ज्या प्रमाणात साबुदाणा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपण वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. तर साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत, तो जास्त लालसर वगैरे भाजून घ्यायचा नाही, थोडंसं असं भाजून घ्यायचा. नंतर वरईचे तांदूळ पण भाजून घ्यायचे. हे भाजून घ्यायचं कारण मिक्सरवरती पटकन बारीक व्हावं म्हणून, याची पटकन पेस्ट म्हणजे पावडर बनावी म्हणून. तर ते व्यवस्थित असं भाजून घेतलेले एकाच ताटामध्ये आपण घेतलेले ते त्याची पावडर करून घ्यायची आपण मिक्सरमधून काढून. तर बघू शकता ती पावडर झालेली आहे. नंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत 2-3. नंतर दही ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि हे मीठ ॲड केलेलं आहे मी. तर मीठ ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं पीठ. आणि नंतर आपण चटणी बनवणार आहोत. तर चटणीसाठी आपण खोबरे घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे, नंतर मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं. तर हे वाटून घ्यायचं, तर चटणी आपली रेडी आहे. नंतर आपण तव्यावरती तेल टाकायचं थोडंसं, नंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा त्याच्यावरती आणि पुसून घ्यायचं ते व्यवस्थित कागदाने एका. नंतर आपण याच्यावरती तेल टाकून हे डोसे तयार करायला घेतलेले आहेत. तर बघू शकता कशा पद्धतीने हे उपवासाचे डोसे आपण बनवत आहोत. तर हा डोसा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो. तर बघू शकता कशा पद्धतीने दिसतानाही ते दिसतंय किती पातळ आणि क्रिस्पी असा बनलेला आहे. तर रेडी आहे आपली उपवासाची डोसे आणि चटणी.